2024च्या लोकसभा निवडणुकीत मोदी आणि भाजपने 400 पारची घोषणा केल्यानंतर काही लोकांकडून ईव्हीएम मध्ये गडबड केली जाण्याची शक्यता वर्तवली होती। त्यांचे म्हणणे होते की ईव्हीएम मध्ये गडबड केल्याशिवाय भाजप आघाडी 400 जागा जिंकू शकत नाही। भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी देखील अशीच शक्यता वर्तवली होती। अशातच काँग्रेसचे माजी नेते कपिल सिब्बल यांनीही आता ईव्हीएम मध्ये गडबड केल्या जाण्याची शक्यता वर्तवली। त्यामुळे त्यांनी आपले उमेदवार आणि मतमोजणी एजंटसाठी काही सूचनाही जारी केल्या आहेत। तसे वृत्त सर्वत्र प्रसिद्ध झाले आहे। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषदेत ईव्हीएम मध्ये छेडछाड केली तरच भाजपला 400हून अधिक जागा मिळू शकतात असे म्हटले आहे। दरम्यान 4 जून निकालाची तारीख जशी जवळ येत आहे तशी राजकीय नेत्यांसह लोकांची धडधड वाढली आहे। संपूर्ण देशात भाजप आणि मोदी सरकार विरोधात लाट आहे। शेतकऱ्यांपासून कामगार, व्यापारी, मजूर, शिक्षक, विद्यार्थी, महिला भाजपच्या विरोधात आहेत। त्यातच भाजपचा 400 पारचा नारा कायम आहे। त्यामुळे सोशल मीडियावर एक वेगळी विचित्र चर्चा सुरू झाली। ही चर्चा भारतात अराजकता माजण्याचे संकेत देत आहे। सोशल मीडियाच्या चर्चेवरून असे दिसते की 4 जूनच्या मध्यरात्री देशात कदाचित आणीबाणी लागू होईल, कारण संसदेची सुरक्षा केंद्रीय निमलष्करी दलाकडे देण्यात आली असून लष्कर प्रमुखांची मुदत 1 महिन्यासाठी वाढवण्यात आली। काहींनी सोशल मीडियावरील या चर्चेला अफवा असेही संबोधले आहे। आपल्या देशात 1975 ते 77 दरम्यान 21 महिन्यांची आणीबाणी लागू करण्यात आली होती। तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली। राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी संविधानातील कलम 352(1) खाली आणीबाणी जारी केली, जी 25 जून 1975 पासून लागू झाली। याद्वारे इंदिरा गांधींनी लोकशाही स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व निवडणुका अमर्यादित काळाकरता पुढे ढकलल्या। इंदिरा गांधींनी जयप्रकाश नारायण, अटल बिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस इत्यादी अनेक राजकीय विरोधकांना तुरुंगात डांबले। तसेच प्रसार माध्यमांच्या अधिकारांवर गदा आणली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS व इतर काही संघटनांवर बंदी आणली। यावेळी जनता आणीबाणीच्या विरोधात होती। 21 मार्च 1977 साली ही आणीबाणी उठवण्यात आली। आणीबाणी नंतरच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला होता। इंदिरा गांधींना आपल्या हक्काच्या रायबरेली या लोकसभा मतदारसंघात हार पत्करावी लागली होती। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नवी दिल्ली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।